आज आपण बघणार आहोत आंबट गोड आणि चटपटीत चवीची अशी गुजराती डाळ। त्यासाठी मी इथे 2 वाट्या तुरीची डाळ घेतलेली आहे। स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। त्यात किंचितसा हिंग आणि हळद घालून थोडंसं पाणी घालून कुकरला 3 शिट्ट्या करून डाळ शिजवून घेणार आहे। डाळ शिजवताना मी त्यात शेंगदाणेही शिजवून घेणार आहे। शेंगदाण्याची वाटी ठेवलेली आहे, त्यात थोडंसं पाणीही घालून घेतलेलं आहे। आता आपली डाळ आणि शेंगदाणे दोन्ही छान शिजलेलं आहे। आता आपण ह्याची चटपटीत अशी डाळ तयार करून घेऊया। प्रथम ही शिजलेली डाळ स्मॅश करून घेऊया, जेणेकरून ती एकजीव होईल। आता मी इथे एक कढई तापत ठेवलेली आहे। ही गुजराती डिश असल्यामुळे आपण ही तुपावर करणार आहोत। त्यासाठी मी इथे 2 चमचे तूप तापत ठेवलेलं आहे। तूप छान तापलं की आपण त्यात जिरं घालून घेणार आहोत। या तूप जिऱ्याच्या फोडणीमुळे डाळीला छान अशी वेगळी चव येते। सध्या आपल्याला श्रावणात प्रश्न पडतो की बिना कांदा लसणीचे काय पदार्थ बरे करावेत, तर अशा वेळेला तोंडी लावणं म्हणून तुम्ही ही चटपटीत अशी गुजराती डाळ करू शकता। आता मी त्यात किंचितसा हिंग, हळद आणि लाल सुक्या मिरच्याही घालून घेतलेल्या आहेत। स्वादासाठी कढीपत्ताही घातलेला आहे आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालून तो छानपैकी परतून घेते। आता ह्यात आपण हे शिजलेले शेंगदाणेही घालून घेऊया। ही या डाळीची खासियत आहे। ह्या शेंगदाण्यांमुळे ह्या डाळीला छान चव येते। आपण लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत, त्यामुळे तिखट बेतानेच घालणार आहोत। जर का तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही तिखट वापरलं तरीही चालू शकेल। फोडणीतच तिखट घातल्यामुळे डाळीला खूप छान असा वेगळा रंग येतो, तर्री येते। आता आपण चिंच साधारण 15-20 मिनिटं भिजत ठेवलेली होती आणि ते चिंचेचं जे पाणी होतं म्हणजे चिंचेचा कोळ आपण ह्या फोडणीत घालून घेणार आहोत। थोडासा गूळही घालूया, आंबट गोड अशी चव या डाळीला येईल। तो गूळही आपण फोडणीतच घालून घेणार आहोत, तोही मिक्स करून घेऊया। गूळ पूर्णपणे विरघळून घेऊया आणि हे सगळं मिश्रण छानपैकी शिजलं की मग आपण त्यात आपली डाळ घालून घेणार आहोत। आपली ही घोटून घेतलेली स्मॅश करून घेतलेली डाळ आपण ह्या फोडणीवर घालून घेऊया आणि मग कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी लागेल तसं थोडं थोडं पाणीही घालून घेऊया। तुम्हाला जितपत पातळ घट्ट हवं असेल त्या प्रमाणात तुम्ही पाण्याचा वापर करू शकता। नेहमीची 30 आमटी खाऊन जर कंटाळा आला असेल तर नक्की ट्राय करून बघा ह्या तूप जिऱ्याच्या फोडणीची गुजराती प्रकारची आमटी। आता आपण ह्यात चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि आमटीला कड काढून घेऊया। आमटी छानपैकी उकळवून घेऊया। तर अशी आहे आपली ही खट्टी मिठी गुजराती डाळ। त्यालाच तुम्ही सुरती डाळ असंही म्हणू शकता। गुजराती पद्धतीची आंबट गोड आमटी। आता आपल्या
डाळीला छान कड आलेला आहे, डाळ छान उकळलेली आहे. आपली गुजराती पद्धतीची डाळ सर्व करण्यासाठी तयार झालेली आहे. आपण ही भातासोबत सर्व करू शकतो. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. त्याचबरोबर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवीन नवीन रेसिपीजचे व्हिडिओज तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील. पुन्हा भेटूया अशाच एका चटपटीत रेसिपीसोबत. धन्यवाद.